नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। जर का तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम रिक्वेस्ट आहे की चॅनल सबस्क्राइब करा। या आपल्या व्हिडिओमध्ये आपण 10 क्वेश्चन्स घेत आहोत आणि पदावलीचे एक सिंप्लिफाईड महत्त्वाचे असे प्रश्न घेत आहोत। बघा यामध्ये आपण टार्गेट काय केलेलं आहे, तर या ठिकाणी अंडर रूट मध्ये एक संख्या आहे, म्हणजेच आपला आजचा व्हिडिओ पदावलीच्या अशा महत्त्वाच्या क्वेश्चनशी रिलेटेड आहे की ज्यामध्ये तुम्हाला वर्गमूळ काढताच आलं पाहिजे। याचं वर्गमूळ तुम्हाला काढता आलं पाहिजे। सेकंड क्वेश्चन मध्ये 1936 चं वर्गमूळ तुम्हाला काढता आलं पाहिजे। थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला पुन्हा 676 चं वर्गमूळ आलंच पाहिजे। देन 841 चं अंडर रूट मीन्स स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ आलं पाहिजे। 441 वर्गमूळात किती होता हे माहित झालं पाहिजे। 256 तुम्हाला इक्वल टू माहित पाहिजे। 289 तुम्हाला माहितच पाहिजे। त्यानंतर 729 अंडर रूट मध्ये किती होतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। 676 आणि 576 मध्ये अंडर रूट मध्ये किती डिफरन्स आहे हे तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता। हे तर तुम्हाला माहितच आहे, अंडर रूट मध्ये 81 असेल तर। आणि हा शेवटचा प्रश्न मी तुम्हाला होमवर्क साठी देतो। चला एक एक करत आपण प्रश्न सर्व सॉल्व करून घेऊया। चला एक एक करत आपण सर्व प्रश्न घेऊ। पहिला प्रश्न तुमच्या पुढे आहे की अंडर रूट मध्ये 676 म्हणजे किती होते। मित्रांनो, तुम्हाला जर आवड असेल की अंडर रूट म्हणजे स्क्वेअर रूट म्हणजेच वर्गमूळ कसं काढायचं तर त्याच्यावर मी स्पेशली व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत। या ठिकाणी बघा, तुम्हाला आधी सांगतोय की माझी टेस्ट सिरीज आहे, ती टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा। IBPS पॅटर्न नुसार आजच चौथा पेपर झालेला आहे आणि चौथा पेपर हा संध्याकाळी मी 9 ते 11च्या दरम्यान घेतलेला 2 तासाचा पेपर असतो। 200 मार्क्ससाठी पेपर घेतला जातो। 200 रुपीज फी आहे आणि तुम्हाला 10 पेपर मिळतात। यस, कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता। पहिला प्रश्न आपण घेऊ आणि जो की VVIMP आहे। अंडर रूट मध्ये 676 म्हणजेच किती होतात तर होतात 24। 24 अधिक 82 गुणिले 5.5 प्लस 44 इक्वल टू x प्लस 121। व्हॉट इज द आन्सर। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या एवढ्या सेक्टरमध्ये बॉडमासच्या नियमानुसार गुणाकार करावा लागेल। 5 2 किती होते 10, हातचा 1, 5 8 40 आणि 5 8 40 आणि एक होतात 41, 410 झाले। पुन्हा असा क्रॉस देऊन 5 ने पुन्हा 5 2 10, हातचा 1, 5 8 40 आणि एक 41 होतात। 0 1 5 आणि 4 451 या ठिकाणी दिसून येतात। जरी या ठिकाणी 4510 असेल मात्र इथं पॉईंट असल्या कारणाने मागून एका अंकानंतर पॉईंट असल्याने आपण एक पॉईंट इथं देणार आहोत। झाला म्हणजे 451 झाले। आता आपण कोणत्या स्टेप्सवर आलो, 24 हे 24 अधिक 451 अधिक 44 बरोबर x प्लस 121। व्हॉट इज द आन्सर। तुमचं आन्सर निघालंही असेल, कारण की मी तुम्हाला रिक्वेस्ट केली, नेहमी रिक्वेस्ट करतो की व्हिडिओ पॉज करा, तुम्ही आन्सर काढा, देन मग मॅच करून बघा आणि असे 10 प्रश्न तुम्हाला सोडवावेच लागणार आहे। या ठिकाणी बघा 4 आणि 1 5, 5 आणि 6 होतात 11, हातचा 1, 5 आणि 5 10, 10 2 होतात 12, हातचा 1 या ठिकाणी देऊया आपण आणि हे झाले 521 बरोबर x अधिक 121। मित्रांनो, हा जो प्लस 121 आहे हा इकडे काय होणार आहे, मायनस होणार आहे। 521 वजा 121 0 0 4 म्हणजेच x बरोबर होते 400। 400 राईट आन्सर आहे। मित्रांनो, तुम्ही सुद्धा 400 आन्सर आणलेलाच असेल। सेकंड क्वेश्चन आपण घेऊ। या ठिकाणी बघा 1936 चं स्क्वेअर रूट कसं काढायचं ते आधी तुम्हाला शिकवतो। बॅक साईडला 1936 असं लिहून घ्यायचं, त्यानंतर हे अंडर रूट मध्ये आहे की नाही म्हणजेच वर्गमुळात आहे। हे जे 6 आहे 6 ला असा कट करायचा, म्हणजे कोणत्याही संख्येचा स्क्वेअर रूट काढत असताना पहिला जो अंक असतो त्याच्या संदर्भात 2 अंक घ्यायचे असते। 6 साठी आपण 4 किंवा 6 घ्यायचे असते। मग हे 2 अंक नेहमीसाठी कट करून टाकायचे। मग उरले काय तर 19 उरलेले आहे। इथं जे काही उरलेलं असेल ही संख्या कोणत्या 2 वर्ग संख्यांच्या मध्ये बसते। पुन्हा एका कोणत्या 2 वर्ग संख्यांच्या मध्ये बसते ते फाइंड आउट करायचं आहे। म्हणजेच 4 चा वर्ग 16, 16 ही एक वर्ग संख्या आहे आणि 5 चा वर्ग 25, 25 ही एक वर्ग संख्या आहे। म्हणजे हा जो 19 आहे 16 19 आणि 25 च्या मध्ये बसले, म्हणून हा जो 4 आहे इथे लावायचा, हा 4 इथे लावायचा। अर्थातच काय 44 नाही तर 46 येते।
मात्र एक्झॅक्टली 44 येते की 46? यासाठी या दोहोंमधलं अंतर कमी आहे का की या दोहोंमधलं अंतर कमी आहे हे शोधायचं. 16 ते 19 पर्यंत 3चा डिफरन्स येतो आणि 19 आणि 25 पर्यंत याच्या दुप्पट 6चा डिफरन्स येतो. जिथे डिफरन्स कमी तो मार्ग शॉर्टकटकडे राईट करायचा आणि इकडे त्याच साईडला राईट करायचं, म्हणजे 44 हे प्रॉपर आन्सर येते. आता तुम्हाला फाइंड आउट करताच येते. 1936 म्हणजे 44 हे जर तुम्हाला आलं तरच हा प्रश्न तुम्हाला येतो, अन्यथा तुम्हाला याचा आन्सर तुम्ही किती हुशार असा ना येणारच नाही. 1936चा स्क्वेअर रूट तुम्हाला काढता आला पाहिजे कोणत्या माध्यमातून. काही विद्यार्थी याच्यावाले घटक पाडून स्क्वेअर रूट काढतात, काही जण पाठच करतात. येस, पाठ केलेलं केव्हाही उत्तम. 4532 भागिले 44 प्लस 524 भागिले 4 बरोबर एक्स म्हणू वाटला. आता ह्या दोघांचा भागाकार आपण आडवाच देऊ. कसा दिला जाणार? मला या ठिकाणी काय दिसून आलं माहिती आहे का? 11ची कसोटी याला लागते हे दिसून आलं. 5 आणि 2 7 आणि 4 आणि 3 7 म्हणजे 11ची कसोटी आहे. 11 चूक 44, 11 चूक 44 उरला 1 झाले 13, 11 1 11 उरले 2 झाले 22, 11 2 22. पुन्हा 4 1 4, 4 1 4 इथं 1ला भाग जात नाही म्हणून 0, मग राहिले 12 आणि 4 3 12, म्हणजेच एवढ्याच वाला आलं 103 प्लस हा सुद्धा या ठिकाणी आडवा भाग देऊया आपण. 4 1 4, 4 1 4 उरला 1 झाले 12, 4 3 12 आणि 4 1 4 म्हणजे हे आले 131 बरोबर एक्स. झालं ना? आलं नाही आन्सर. 3 ने किती? 4, हे 3 आणि हे 2 म्हणजे 234 आन्सर येते. 4th नंबरचा आन्सर या ठिकाणी राईट आहे. हे का पॉसिबल झालं? जर तुम्हाला 1936चा स्क्वेअर रूट काढता आलं नसतं तर हे पॉसिबलच झालं नसतं ना. येस, सो आय रिक्वेस्ट यू प्लीज फाइंड आउट द ट्रॅक हाऊ टू फाइंड आउट स्क्वेअर रूट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. 676 गुणिले 34 प्लस 125 गुणिले 7 बरोबर व्हॉट मायनस 41. इट्स व्हेरी इझी. बघा याचा आन्सर कसं काढूया आपण. 676 म्हणजे तुमच्या पाठच झालं पाहिजे. वर्गमुळामध्ये 26 होतात. 26 गुणिले 34 अधिक 125 गुणिले 7 बरोबर x वजा 41. या स्टेपवर आपण आलो. आता याचा गुणाकार करूया. 4 ने आधी असं आडवाच गुणाकार करू. 4 सकम 24, हा 4 2, 4 2 8 आणि 2 किती होतात? 10. 104 आले, इथे क्रॉस दिला. 3 सकम 18, हातचा 1, 3 2 6 किती? 7, म्हणजेच हे आले 4 8 8, 884. हा गुणाकार सुद्धा आपण असाच करू. 7 5 35, 3 7 2 14 आणि 3 17, हातचा 1, 7 1 6 7 आणि किती? 8, म्हणजे हे झाले प्लस, असे प्लस झाले बरोबर x वजा 41. आता याचा आन्सर येणे पॉसिबल आहे. बघा या ठिकाणी आपण कसं आन्सर काढणार. 5 आणि 4 होतात 9, 7 आणि 8 होते 15, हातचाला 1, 9 आणि 8 होते 17. 1759 बरोबर x मायनस 41. हा जो मायनस 41 आहे इकडे जाणार प्लसमध्ये, म्हणजे इथं डायरेक्टली आपण प्लस जर केला तर 9 आणि 1 10, हातचाला 1, इथं होतात 10, हातचाला 1, इथे येतं 8 आणि हा 1, म्हणजे x बरोबर 8चे आन्सर 18चे आन्सर आलं मित्र. 18चे आन्सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून आपण त्याला राईट केलं. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. 52% ऑफ 150 अधिक 15 गुणिले 35 वजा 841 गुणिले 8. तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो की 30 पर्यंतचे वर्ग पाठ करणे. 30 पर्यंतचे जर वर्ग पाठ केले तर तुमचा वर्गमूळ सुद्धा होऊन जातं. यस, आता 841 म्हणजे काय होते तुम्हाला मागच्या साईडला मी लिहून देतो बघा. 21चा वर्ग आणि 29चा वर्ग, 21चा वर्ग आणि 29चा वर्ग याच्यामध्ये काय सिमिलरिटी आहे? 21चा वर्ग म्हणजे होते 441 आणि 29चा वर्ग म्हणजे होते 841. 22चा वर्ग आणि 28च्या वर्गामध्ये काय सिमिलरिटी आहे? त्यानंतर 23चा वर्ग आणि 27च्या वर्गामध्ये काय सिमिलरिटी आहे? 24चा वर्ग आणि 26च्या वर्गामध्ये काय सिमिलरिटी आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि 25चा वर्ग म्हणजे किती? 625. हे थोडंसं लक्षात घ्या तुम्ही. योगायोगाने आपल्याला
हे शिकवण्याचा चान्स आला मला, ते सांगतोय. 24चा वर्ग म्हणजे होते 576 आणि 26चा वर्ग म्हणजे होते 676. इथं हे कॉमन आहे आणि एकाचा डिफरन्स आहे फक्त. 23चा वर्ग होतो 529 आणि 27चा वर्ग होतो 729. लक्षात आलं? अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्वच आले पाहिजे. या ठिकाणी 29चा वर्ग 841 तुम्हाला दिसून येतो. सो या ठिकाणी आपण 29 लिहून घेणार आहोत. 29 गुणिले 8 वजा याचा गुणाकार आणि हे. आता असे 3 ट्रॅक आहे या ठिकाणी. ते तिन्ही ट्रॅक आपण आपापसामध्ये ज्या त्या ब्लॉकमध्ये त्याला कंप्लीट करूया. या ठिकाणी बघा मित्रांनो, 52 भागिले 100 गुणिले 150. तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे, तुम्ही आन्सर काढायचा आहे आणि माझे आन्सर आणि तुमचे आन्सर मॅच करून बघायचं आहे. या ठिकाणी बघा, 0 कॅन्सल केला, 0 कॅन्सल केला, आडवा भाग जातो. 5 दोन्ही 10, 5 3 15, बे एक बे आणि इथं 24 येतात. 24 दोन्ही 52 येते म्हणून 24 तरी किती होते? 3 सकम 18, हातचा आला 1, 3 2 6 किती 7, म्हणजे 78 आले. एवढे याचे आले. अधिक आता याचा सुद्धा गुणाकार करू. 15 5 75, 7 आले हातचे. 15 3 45, 45 आणि 7 होतात 52, म्हणजे या ठिकाणी 525 आले. किती आले? 15 5 75, 7, 15 3 45 आणि हे झाले मग 52. वजा आता हा एवढा वजा बाकी मध्ये टाकू, एवढा ट्रॅक. 8 9 72, हातचे आले 7, 8 2 16, 16 आणि 7 होतात 23, म्हणजे 332 आले. इज इक्वल टू एक्स. अर्थातच आपल्याला या ट्रॅकचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. 78 अधिक 525 वजा 232 बरोबर एक्स. इथं बेरीज केल्यानंतर 5 आणि 8 होतात 13, हातचा आला 1, 3 आणि 7 होतात 10, हातचा आला 1, म्हणजे हे झाले 603 वजा 232 बरोबर एक्स. आता याचं कॅल्क्युलेशन केलं तर 3तून 2 गेला 1 राहिला, 0तून 3 जात नाही म्हणून या ठिकाणी 10तून 3 गेले 7 राहिले, हातचा आला 1 दिला, 6तून 3 गेले 3 राहिले, म्हणजे एक्स बरोबर 371 येते. तुमचं सुद्धा आन्सर 371च आलेलं असेल. सो प्रॉपर आन्सर आहे थर्ड 371. हे का पॉसिबल झालं? 841चं स्क्वेअर रूट तुम्हाला आलं म्हणून पॉसिबल झालेलं आहे. लक्षात घ्या. सो 30 पर्यंतचे वर्ग पाठच करणे. नेक्स्ट क्वेश्चन. 44 गुणिले 46 वजा 80% वजा 80% ऑफ 1900 बरोबर 441 गुणिले एक्स. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला माहीतच पाहिजे. काय माहीत पाहिजे? तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की 441 म्हणजे काय होते. याच्या आधीच आपण शिकलोय. का शिकलो? या ठिकाणी बघा, 441 म्हणजेच 21. 21चा वर्ग 441 होते म्हणून तुम्हाला ते माहीतच पाहिजे. येस, म्हणजेच या ठिकाणी 21 आले. 21x आपण म्हणू शकतो. याला 80 भागिले हे 100% म्हणजे भागिले 100 होते गुणिले 1900. हे 2 शून्य कॅन्सल झाले, हे 2 शून्य कॅन्सल झाले. 80 गुणिले 19 केलं म्हणजे हे येतं 0. 8 9 72, 8 9 72, 7 8 1 8 7 किती 15, 19 8 152 येतात. 1520 झाले बरोबर 21x आपण याला म्हणूया. वजा याचा गुणाकार आपल्याला करावा लागेल आणि तो गुणाकार सुद्धा आपण एकदम बी ब्राईटपणे करणार आहोत. या ठिकाणी बघा, 6 चूक 24 हातचे आले 2, बरोबर की नाही? 6 चूक 24 हातचे 2 आले आणि 6 चूक 24 आणि 2 होते 24. देन 4 चूक 16 हातचा 1, 4 चूक 16 आणि 1 किती 17, म्हणजे 4 साइन 2 12, हातचा आला 1, इथं 0 आणि इथं 2, बरोबर 2024. इथं आले 2024, इथे आले 1520 बरोबर 21x. आता याला अशा पद्धतीने आपण लिहून घेऊ म्हणजे त्याचं आन्सर आपल्याला लगेच निघून जाईल. हे बघा, ह्या ब्लॉकमध्ये 2024 वजा 1520 बरोबर 21x. इथं गुणाकार आहे म्हणजे डायरेक्टली लिहिलं तरी चालतं. इथे 4 उरले, त्याच्यानंतर 2तून 2 गेले 0 राहिला, बरोबर की नाही? त्याच्यानंतर 10तून 5 गेले 5 राहिले आणि इथे 0. 504 बरोबर 21x. मित्रांनो, याला आपण फाइंड आउट करूया आता असं. या ठिकाणी
504 बरोबर 21x. सो x बरोबर ही इकडे भागाकारात जाणार आणि भाग जाणार आपल्याला त्या ठिकाणी. 21 एक 21, 21 दोन्ही किती होतात 42. 50 मधून 42 गेले, उरले किती 8 झाले 84. 21 चूक 84. सो देअरफॉर x बरोबर 24 आलेले आहे. प्रॉपर आन्सर येते आपल्याला सेकंड ऑप्शन, ज्या ऑप्शनमध्ये 24 आहे. याच पद्धतीने तुम्ही सॉल्व करा आणि पटापट सॉल्व करा. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की 30 पर्यंतचे वर्ग पाठ करा म्हणजेच तुमच्याले वर्गमूळ पाठ होऊन जाईल. या ठिकाणी बघा, या ठिकाणी 256 16चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 256 होते, म्हणजे 256चं वर्गमूळ किती तर 16. हे तुम्हाला माहित झालं. 16 हे माहित असेल तरच लवकर आन्सर निघते, नाहीतर या करत बसा लागेल. या ठिकाणी बघा, हे 3 गुणाकार आपल्याला एकदम स्पीडी करावं लागेल. आता बघा, हा गुणाकार आधी आपण सॉल्व करू. 3 9 27 हातचे आले 2. बघा 3 9 27 हातचे आले 2. 3 7 21, 21 आणि 2 होतात 23. इथे क्रॉस केला. 2 9 18 हातचा आला 1. 2 7 14 ने किती 15. आता 7 इथे 1 हातचा 1, 8 3 11 होतात म्हणून 5 2 7 ने किती 8 आणि हा 1817 झाले. प्लस आता हा ट्रॅक नंतर आपण याला इथे करूया. या ठिकाणी बघा, याचा जर 2 ने जर गुणाकार दिला तर 115 ची दुप्पट 230 होते. आपण डायरेक्टली 230 लिहून घ्यायचे. आता 6 न 6 पंचे किती 30, 3 6 1 6 6 3 किती 9 आणि 6 1 6 इथे 0 3 9 2 11 हा चालू आहे तर 7130 प्लस. त्यानंतर इकडे जाऊया. 7 8 किती 56, 5 आले आजचे 7 चूक 28, 28 न 5 होतात 33. क्रॉस 48 चे दुप्पट 96 होतात म्हणून इथं आपण डायरेक्ट 96 टाकले. 6 9 9 3 किती होते 12, 1296 झाले. बरोबर x वजा 16. एवढा ट्रॅक आपल्याला कंप्लीट करावं लागतं. आता कसं करणार, 1296 अधिक 7130 अधिक 1817 याचा आडवीच आता बेरीज करू. 7 आणि 0 7 आणि 7 आणि 6 किती झाले 13. हातचा 1. 2 आणि 3 5, 5 आणि 9 होतात 14. हातचा 1. 9 आणि 1 10, 10 आणि 2 किती झाले 12. हातचा 1. 2 आणि 7 9, 9 ने किती 10. देन डायरेक्टली 10 झाले. 10,243. 10,243 आलेल्या या ठिकाणी. आता बरोबर x वजा 16 हा इकडचा अटॅच करायला लागेल ना. देअरफॉर x बरोबर हा हे जे -16 आहे इकडे प्लस होणार म्हणजे 102 10,243 अधिक 16. x बरोबर 6 3 किती 9, 4 ने किती 5, त्याच्यानंतर हे डायरेक्टली 102 म्हणजेच 10,259 आन्सर येते. 5th ऑप्शन या ठिकाणी राईट येते मित्र. तुमचं सुद्धा आन्सर 10,259च आलेलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन, जर तुम्हाला आणि तुम्ही मान्य सुद्धा केलेलं असेल, जर आपल्याला स्क्वेअर रूट नाही आलं तर भाऊ आपल्याच्यानं काही हे जमणार नाही, आपण किती हुशार असलो तरी काही फायदा नाही. बॉडमासचे क्वेश्चन मी 1000 तुम्हाला शिकवणार आहोत. किती 1000. आणि मी आता स्पेशली ट्रॅक सुरू केले. याच्या आधीचा व्हिडिओ मी तुम्हाला अपूर्णांकाचा दिला, स्पेशली फक्त त्याच्यामध्ये अपूर्णांकाचेच पदावली होते. आजचा आपला व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे तो फोकस करतो, तो म्हणजे वर्गमुळाशी. याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो वर्गाशी येणार, त्याच्यानंतरचा व्हिडिओ हा टक्क्याशी येणार, त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्पेशालिटी घेऊन मी पदावलीचे आता व्हिडिओ घेत आहो आणि त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स तुम्हाला समजावून सांगत आहो. तुम्हाला मान्य झालेलं असेल की 289चं स्क्वेअर रूट म्हणजेच वर्गमूळ आपल्याला आलं नाही तर काही खरं नाही. 289चं स्क्वेअर रूट मोस्टली पाठच असते तुमच्याला 17 येतं. गुणिले 5 वजा 60 अधिक 82 बरोबर 33 अधिक 45 वजा x. इट्स व्हेरी इझी. 17 पंच 85 वजा 60 अधिक 82 बरोबर या ठिकाणी याची बेरीज करून घेऊ आपण डायरेक्टली. 5 आणि 3 किती 8 आणि हे किती 78 वजा x.
याच्यातून वजाबाकी जर केली तर 85 वजा 60 म्हणजे होतात 25 अधिक 82 बरोबर 78 वजा x इथपर्यंत आपण आलो. आता 5 आणि 2 किती झाले 7, 8 आणि 2 किती झाले 10, 107 बरोबर 78 वजा x. मित्रांनो सोयीसाठी आपण याला इकडे असं करूया, हा इकडे आणू, 78 वजा x बरोबर 107. तुम्हाला माहित आहे का रे, मी नेहमीच सांगितलेलं आहे जर बरोबरच्या चिन्हाच्या जवळ x आहे त्याच्या आधी जर वजा चिन्ह असेल तर x बाहेर टाका आणि ही जी इथली संख्या ती आतमध्ये टाका. म्हणजेच आपण 78 वजा 107 बरोबर x या स्टेप्सवर आलो. आता x बरोबर लहान संख्येतून मोठी संख्या फाइंड आउट करावी लागते आपल्याला, म्हणजे प्लस मायनस मायनस करावी लागते. 107 वजा 78 सोयीसाठी आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून घेतो. म्हणजे इथं आले 9, हातचा एक या ठिकाणी दिला, 10तून 8 गेले 2 राहिले, हातचा एक या ठिकाणी दिला म्हणजे 0. म्हणजेच या ठिकाणी 29 येते, मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून आपण आन्सर मारणार आहोत वजा 29. सो x बरोबर -29 आहे. हा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे. सर्व प्रश्न एका विशिष्ट ट्रॅक्सशी रिलेटेड घेऊन त्याच्यातलं सिम्प्लिफिकेशन आणि महत्त्वाचं जे काय आहे ते मी तुम्हाला सांगत आहोत. नेक्स्ट क्वेश्चन 729. तुम्हाला ऑलरेडीच याच्या आधीचा जो व्हिडिओ मी घेतलेला होता त्यामध्ये व्हिडिओ म्हणतो की जो प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला होता त्या ठिकाणी सांगितलेलंच आहे की 729 कशाचं वर्गमूळ आहे. हे बघा 529 बरोबर 23 येते तर 729 बरोबर 27 येते, बरोबर की नाही. म्हणजे याला आपण काय म्हणणार तर 27 म्हणणार. 27 गुणिले 6 प्लस 15 गुणिले 50 भागिले हे 100, हा ऑफ म्हणजे होते गुणिले 450 वजा 366 हे भागिले 3 आपण असं लिहू बरोबर x म्हणू. म्हणजे आपल्याला आता गणित लवकर सॉल्व्ह होऊन जाईल. या ठिकाणी 3 ट्रॅक्स आहे मित्रांनो. हा एक पहिला ट्रॅक, हा दुसरा ट्रॅक आणि हा तिसरा ट्रॅक गुणाकाराचा, नाही सॉरी हा दुसरा ट्रॅक देन मग हा एवढा तिसरा ट्रॅक भागाकाराचा. करूया ना सॉल्व, लगेच होईल. आता या ठिकाणी बघा साइन 7 किती झाले 42, हातचे आले 4, साइन 2 12, 12 4 होते 16, मग हे झाले 162 अधिक या ठिकाणी सर्वप्रथम ऑफ एवढं करावं लागते, नंतर मग इकडे गुणाकार कसंही केलं तरी चालतं. कसंही केलं तरी आपल्याला त्याचं आन्सर निघते म्हणजे निघते. आता बघा या ठिकाणी हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, आडवा भाग जातो आणि उभा सुद्धा भाग जातो. म्हणजे या ठिकाणी म्हणजेच छेद नष्टच झाला. फक्त काय उरलं 15 गुणिले इथे 5 उरले गुणिले हे 45, 15 5 किती होते 75, 75 गुणिले 45 एवढं आपल्याला कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करूया इथेच, कारण एवढा ट्रॅक आपल्याला कंप्लीट करावाच लागेल. 5 5 होते 25, हातचे 2 आले इथे 2, हां 5 5 25, हातचे 2 आले, 5 35 न 2 किती होतात 37. आता त्याच्यानंतर 4 5 20, 2 4 7 28 आणि 2 होतात 30. या ठिकाणी 5 7 3 3 33 75 म्हणजे 3375 आलं, एवढं याचं आलं. वजा आता हा वजा समजा, नंतर आपण बघूया हे 162 आहे, हे 3375 आहे. त्याच्यानंतर हा 3 1 3 3 1 3 3 2 6 आणि इथे 0, हे 120 आहे. आता शेवटच्या ट्रॅक्सवर आपण आलेला आहोत आणि तो ट्रॅक अतिशय इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे की त्याने आपल्याला आन्सर डायरेक्टली निघेल. 162 अधिक 3375 आणि वजा 120 बरोबर x. एवढं तुम्ही फाइंड आउट केलं की आलं तुमचं आन्सर. हे जे प्लस आहे 2 आणि 5 किती 7, 6 आणि 7 किती 13, हाचा वाला 1, 4 आणि 1 किती 5 आणि हे 3, 3537 वजा 120 बरोबर x. 7तून 0 गेले 7 राहिले, 3तून 2 गेले 1 राहिला. ओ नो, येस ओके येस. तर या ठिकाणी आपल्याला आन्सर दिसून नाही राहिलं, बघूया आपण. इथे 66 आहे मित्रा, इथे 66 असल्या कारणाने इथे 66 आहे, इथे घेण्यात चूक झालेली होती. 366च्या ऐवजी 360 घेण्यात आले होते
आपण करूया त्याला बरोबर. 3 1 3 3 2 6 आणि 3 2 6 इथे 122 येते. इथे 2 आता वाढवावे लागेल, इथे 2 वाढवावे लागेल. म्हणजेच आपल्याला थोडंसं याला मी बाजूला लिहून घेतो असं 3537 वजा 122 बरोबर x. आता आपल्याला आन्सर प्रॉपर येणार. थोडी चूक झाली होती म्हणून सॉरी म्हणतोय. इथे बघा 7तून 2 गेले 5 राहिले, 3तून 2 गेला 1 राहिला, त्यानंतर 5तून 1 गेले 4 राहिले आणि हे आहे 3 शेवटचे. x बरोबर 3415 आन्सर आलेला आहे. सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट येते मित्र. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. बघा नेक्स्ट क्वेश्चन ऑलरेडीच तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की अंडररूट मध्ये 676 म्हणजेच होतात 24 गुणिले 576 म्हणजे होते किती 24 वजा x गुणिले 18 बरोबर 300 एवढा आणि हा एवढा गुणाकार. 4 सकम किती 24 हाचे 2 आले. 4 दुने 8 आणि 2 किती 10 इथे क्रॉस टाकला. 24 2 किती 52 4 2 6 624 आले मित्र या ठिकाणी. 624 वजा 18x बरोबर 300. आता इथे लक्षात घ्या खऱ्या अर्थाने इथे माहित पाहिजे काय आन्सर येणार. तर महत्वाचा क्वेश्चन आहे हा. आता काय करायचं की इथे जर समजा मायनसचं चिन्ह आहे आणि इथे बरोबरचं चिन्ह आहे, अशा वेळेस बाहेरची जी व्हॅल्यू आहे ते आतमध्ये टाकू शकतो आणि इथली व्हॅल्यू आपण बाहेर काढू शकतो. हे तुम्हाला बेसिक माहित पाहिजे या ठिकाणी. मग काय करणार आपण 624 वजा 300 बरोबर 18x असं आपण सोयीसाठी लिहू शकतो. म्हणजे आपल्याला राईट आन्सर येतं. 624 वजा 300 इथे 4 येणार, इथे 2 येणार आणि इथे 3 येणार म्हणजे 324 तोंडी तोंडी सुद्धा येतं बरोबर 18x. मित्रांनो आता हा जो x आहे इथे गुणाकाराचं चिन्ह असते बघा, इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. हा जो गुणाकार इकडे भागाकार होतो, डायरेक्टली आपण भागाकार करू. तुम्हाला माहितीच आहे 18चा वर्ग 324 येते. 18चा वर्ग हा 324 येत असल्या कारणाने डायरेक्टलीच भाग जाते. 18 1 18 आणि मग 18चा भाग जातो. म्हणजे इथं 18 आन्सर आले. x बरोबर या ठिकाणी 18 आन्सर येते. तुम्ही तुमच्या पद्धतीने आन्सर काढू शकता. 2 ने भाग दिला तरी चालतं, 9 ने सुद्धा 4 2 6 3 9 ने सुद्धा भाग दिला तरी चालते. काही विद्यार्थी कसं करणार इथं 324 आता समजा पाडा नसेल पाठ तर मग 324 भागिले 18 इथं कसं करणार 9 2 18 9 3 27 27 म्हटलं तिथे 5 उरले. 9 सकम 54 बे एक बे बे एक बे 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 एक बे उरले 1 बे 8 16 असं सुद्धा 18 आन्सर तुम्ही काढू शकता. 18 आपल्याला आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा प्रश्न अतिशय सोपा आहे. मी तर म्हणतो तुम्हाला हा 10 सेकंदमध्ये आन्सर निघाला पाहिजे. मी मात्र समजून देतो, मला थोडासा वेळ जास्त लागेल. या ठिकाणी बघा 24 लिहिले मी प्लस इथे किती आहे 9 भागिले हे 3 गुणिले x बरोबर 30. इथे किती येणार आहे 3 3 1 3 3 3 9 म्हणजे 24 अधिक 3 गुणिले x बरोबर 30 आलं की नाही. 24 ने 3 किती झाले 27 27 गुणिले x बरोबर 30 27 ओके 27 नाही करता येणार इथे. लक्षात घ्या महत्त्वाचा छोटासा प्रश्न आहे पण अतिशय युनिक आहे असं समजूया. कारण की थोडीशी मिस्टेक अशी झाली की हा जो भागाकार आहे हा आपण भागाकार केला. सो सॉरी. या ठिकाणी बघा 24 अधिक 9 9 भागिले 3 म्हणजे इथं आले 3x. आता हा जो प्लस आहे मित्रा प्लस हा इथं आपल्याला 24 प्लस 3 करायचा नको होता. हा 24 प्लस 3x बरोबर 30 हा प्लसचा इकडे मायनस करायचा. 3x बरोबर 30 वजा 24 3x बरोबर इथे किती आले मग हे 6 आले. सो x बरोबर 6 याचा गुणाकाराचा होते 3 म्हणजे x बरोबर होते या ठिकाणी 2. प्रॉपर आन्सर आला आपल्याला या ठिकाणी 2. शेवटचा प्रश्न जो आहे तो तुम्हाला हा आहे होमवर्कसाठी, पण जाऊ द्या मी सॉल्व करून त्याला देतो.
लक्षात घ्या. नंतर वाटल्यास तुम्ही व्हिडिओ पॉज करून नंतर बघू शकता. या ठिकाणी याचा गुणाकार करावा लागेल, त्यानंतर हा गुणाकार करावा लागेल, त्याच्यानंतर हा गुणाकार, त्याच्यानंतर आपल्याला अंडर रूटमध्ये 196 म्हणजेच किती होते हे माहीत पाहिजे. एक्स वजा हे होतात 14. बरोबर लक्षात घ्या मित्रांनो. अंडर रूटमध्ये 169 बरोबर किती होते आणि हेच जर समजा उलटं पुलटं केलं तर 196 बरोबर किती होते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. अंडर रूटमध्ये 169 म्हणजे होते 13 आणि 196 म्हणजे 196 म्हणजे होते 14. हे तर आपण काढलं. आता एक एक गुणाकार आपण स्पष्टता काढूया. 25 5 126, हातचे आले 12, 25 3 75, 75 आणि 12 होतात 87. सो या ठिकाणी 87 आले म्हणजे 875 झाले. प्लस आता हा जो गुणाकार आहे हा आपण गुणाकार करून घेऊया. 7 3 21, 2 आले हातचे, 7 1 6 7 2 किती 9 आणि 7 1 7. त्याच्यानंतर 8 3 किती 24, हातचे 2 आले, 8 1 8, 8 2 होते 10, हातचा 1 आला, 8 1 8, 8 ने किती होते 9 म्हणजे 1 9 4 13, हातचा वाला 1 आहे तिथं 8 इथं 9, 9831 या ठिकाणी आले. प्लस सेम टू सेम आपण याचा गुणाकार करून घेऊया आणि इम्पॉर्टंट आहे 8 2 16 किती लिहितो मी 8 2 किती 16, हातचा वाला आला 1 8 5 40 आणि 1 किती झाले 41. त्याच्यानंतर 4 2 8 आणि 4 2 8 आणि 4 5 20 हे झाले असे 6 9 4 2 2496 या ठिकाणी आले. आता बघा या तिघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. कशा कशाची 2496, 9831 आणि 875. ही उभी मांडणी करून केली तरी चालते. 2496, 9831 आणि 875. या ठिकाणी 6 6 12, हातचा वाला 1 9 1 10 10 20, हातच्या 2 8 2 10 10 10 20 2 22, 8 2 16 4 20 22, 2 9 4 13, 13202 आलं. पण 13202 आन्सर आहे का नाही. शेवटच्या स्टेप्सवर आपण पोहोचलो. कोणत्या ह्या याला अटॅच करायला लागेल ना. म्हणजेच आपल्याला 13202 बरोबर x वजा 14. हा जो वजा 14 इकडे प्लस होणार म्हणजे x बरोबर 13202 प्लस 14 करावं लागेल. हे तर 6 इथे 1 2 3 1 13216 हे प्रॉपर आन्सर आलेला आहे मित्रा. यस 13216 सेकंड ऑप्शन मध्ये आहे म्हणून सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. शेवटी एकच सांगतो, जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या क्लासतर्फे टेस्ट सिरीज लॉन्च करण्यात आलेली आहे. 4था पेपर आजच कंप्लीट केला, 5वा पेपर पुढच्या रविवारी असेल. म्हणून 10 पेपरची सिरीज तुम्हाला पाहिजे असेल तर 7709119501 वर कॉन्टॅक्ट करा. फीज आहे 200 रुपीज आणि तुम्हाला 10 + 3 म्हणजे 13 पेपर मिळेल. आणि सर्व पेपर IBPS पॅटर्ननुसार आहे. IBPS पॅटर्नचे जे मेमरी बेस्डचे जे क्वेश्चन्स असतात ते रेफरन्स घेऊन मी हे पूर्णतः टेस्ट सिरीज तयार करत असतो. सो ओनली टेट 2025 साठीची टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करावी अशी इच्छा आहे. इथेच थांबतो. जर का तुम्हाला माझावाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर यू हॅव चान्स टू सबस्क्राईब. चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हे चॅनल शेअर करा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.